नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे। फायनली एजेंना लीलावरील प्रेमाची जाणीव होणार आहे। अंतराची जागा आता लीलाने घेतलेली आहे आणि एजे हे लीलाच्या प्रेमात पडलेले आहेत। हे सगळं कशा पद्धतीने घडणार ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आजी लीलाला म्हणतात की आपल्याकडून काहीतरी त्यांना दिलं गेलं पाहिजे ना, म्हणजे आता रेवतीच्या लग्नाचं तू आणि एजेने फायनल केलेलं आहे, तर त्या बाबतीत आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे असं आजी अंतराला सांगत असतात। तेव्हा अंतरा म्हणत असते म्हणजे, तेव्हा आजी म्हणतात अगं शकून पाठवलं पाहिजे ना, जा तिथे कपाटामध्ये ना काकण ठेवलेले आहेत ते घे आणि ते लीला आपल्या रेवूला द्यायचे आहेत। हे सगळं बोलणं चालू असतं आणि जाता जाता अंतराची धडक होते, ती पण लक्ष्मी आणि सरस्वती यांच्यासोबत। मग तिच्या हातातील ते जे बांगडे असतात म्हणजे जे कंगन असतात ते खाली पडतात। ते कंगन सरस्वती उचलून हातात घेते आणि सरस्वती बोलायला सुरुवात करते, हे कंगन तुमच्याकडे कसे आले? त्यावेळेस लक्ष्मी तिला थांबवते आणि म्हणते तू शांत राहा, तू काही बोलू नकोस। तेव्हा अंतरा ते कंगन हातात घेते आणि निघून जाते। त्यावेळेस सरस्वती म्हणते काय झालं, तुम्ही मला बोलू का दिलं नाही? तेव्हा सरस्वती तिला सांगते की अगं काळजी करू नकोस। लक्ष्मी म्हणते की आता बघ कसा मोठा धमाका होणार आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अंतरा येते, रूममध्ये येते। मग आता हे कंगन काय करू, हे कंगन कुठं ठेवू, असे अनेक प्रश्न इकडे अंतराच्या समोर आपल्या लीलाच्या समोर असतात आणि लीला विचार करू लागलेली असते की नक्की काय करायचं, हे जे कंगन आहे ते मी कुठं ठेवू, हा प्रश्न लीलाला पडलेला असतो आणि लीला विचार करत असते। त्यावेळेस ती म्हणते की पर्समध्ये ठेवू का, नको, जाताना मी तर ती पर्स विसरून गेले तर काय करू, तर आता मी मग हे काय करू, असा पुन्हा प्रश्न तिला पडतो। इकडे आजी मात्र थांबलेले असतात। आजी म्हणत असतात की ते कंगन लीलाने नेलेत का, आणि मग कपाट उघडून पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं म्हणजे जे कंगन त्यांनी रेवतीसाठी आणलेले होते ते कंगन लीलाने न नेता अंतराचे कंगन लीलाने नेलेले आहेत। ही गोष्ट आजींच्या लक्षात येते आणि आजींना धक्का बसतो। आजी म्हणतात काय, तेवढ्यात एजे रूममध्ये आलेले असतात। इकडे लीलाने ते कंगन तिच्या हातामध्ये घातलेले असतात आणि एजे लीलाचा हात पाहतात, लीलाचा हात हातामध्ये पकडतात आणि तिचा हात धरलेला असतो। तेव्हा लीला म्हणते मला तर असं वाटत होतं एजे तुम्ही तर अनरोमॅन्टिक आहात, पण कधी कधी ना तुम्ही इतके रोमॅन्टिक होता ना मला कळतच नाही आहे, तुम्ही आता चक्क माझा हात पकडलेला आहे असं लीला विचारत असते। तेव्हा एजे म्हणतात काय झालं, तेव्हा लीला म्हणते तेच तर मी विचारते ना तुम्हाला, आणि एजेंनी लीलाचा हात पकडलेला असतो। लीलाच्या हातामध्ये त्यांना अंतराचे कंगन दिसलेले असतात आणि मग एजे अंतराचे कंगन लीलाच्या हातामधील काढू लागतात आणि त्यावेळेस इकडे लीला मात्र एजेंकडे पाहत असते। हे सगळं काय घडतंय हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असते। एजेंनी मात्र लीलाच्या हातामधून ते कंगन काढायला सुरुवात केलेली असते। इकडे लीला बोलत असते पण एजे मात्र तिला बोलूच देत नसतात, एजे तिला थांबवत असतात। एजेंचं असं म्हणणं असतं की नाही, आता मला हे कंगन हवे आहेत। आणि त्याचवेळी एजेंना आठवतं जेव्हा एजेंनी हे कंगन आपल्या अंतरासाठी आणलेले असतात, तो प्रसंग एजेंना आठवतो। एजे आलेले असतात आणि एजे म्हणतात की खरंच अंतरा तुला ना खरंच कळतं, तू ना अंतर्यामी आहेस असे एजे तिला बोललेले असतात। तेव्हा अंतरा म्हणते तुला काय म्हणायचं नक्की अधिराम, तेव्हा तो म्हणू लागतो की अगं तू मला बोलली होती ना हे डील तुला मिळणार आहे आणि फायनली ते डील मला मिळालं, म्हणजे तुझा शब्द खरा झालेला आहे, आता मला माझा शब्द खरा करायची वेळ आलेली आहे असे एजे बोलत असतात। त्यावेळेस अंतरा म्हणते म्हणजे, तेव्हा एजे तिला सांगतात की डोळे बंद कर आणि मग एजेंनी डोळे बंद करायला सांगितलेले असतात। इकडे अंतराने एजेंना मिठी मारलेली असते, दोघंही खूप खुश असतात आणि फायनली ते डील त्यांना मिळालेलं असतं, तो प्रोजेक्ट त्यांना मिळालेला असतो आणि एजे खुश असतात। आणि मग त्यांनी येताना अंतरासाठी छान असे कंगन आणलेले असतात आणि तिच्यासाठी हे सगळं मनापासून केलेलं असतं आणि ते कंगन म्हणजेच हे लीलाने हातात घातलेले कंगन असतात। म्हणजे अंतराच्या सगळ्या आठवणी एजे मनापासून जपून ठेवत असतात आणि फायनली आज ते कंगन एजेंच्या हातात असतात आणि ते अंतराला ते घालत असतात। तो प्रसंग त्यांना आठवत असतो, अंतराच्या हातामध्ये ते कंगन घालत आहे, पण त्याचवेळी समोर त्याच पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये त्यांना लीला दिसू लागते। अंतरा त्यांना दिसतच नाही, ते कंगन घालत आहेत पण त्यांना तिथे दिसते ती म्हणजे लीला, तिथे त्यांना अंतरा दिसत नाही आणि एजेंना तिथेच आता प्रश्न पडतो। इकडे गोड अशी स्माईल देऊन लीला त्यांच्या समोर असते, निरागस अशी लीला त्यांच्या समोर असते आणि त्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे,
म्हणजे हे सगळं काय घडतंय? तर इकडे लीला त्यांच्याकडे पाहत असते, एजे मात्र लीलाकडे पाहत नसतात. तर त्यांना तिथे अंतरा आणि अंतराच्या मध्ये लीला दिसत असते. मग लीला चुटकी वाजवते आणि एजेंना कळायचं बंद होतं. म्हणजे एजेंना प्रश्न पडतो की हे काय, आणि मग मी आत्ता कोणाला पाहिलं? एजे म्हणतात की लीला, लिव्ह मी अलोन, काही काळासाठी मला एकटं राहू दे, तू जा बाहेर, असं म्हणत एजेंनी लीलाला बाहेर पाठवलेलं असतं. आणि एजे तिला म्हणतात की फक्त काही काळासाठी मला एकट्याला राहायचं आहे. आणि ते कंगन तिच्या हातातून त्यांनी काढून घेतलेले असतात आणि तिला बाहेर जायला सांगितलेलं असतं. इकडे लीलाला मात्र प्रश्न पडलेला असतो की एवढं सगळं व्यवस्थित होतं आणि आता अचानक काय झालेलं आहे. म्हणून ते लीलाकडे पाहत असतात आणि मग ते रूममध्ये थांबलेले असतात. आणि मग रूममध्ये ते कंगन हातात घेतात. म्हणतात आज असं का झालं, मला कळत नाही आहे. माझ्या मनात फक्त अंतरा होती ना, मग आता असं का होतं आहे? माझ्या मनात लीला का येते, हा प्रश्न एजेंना पडत असतो. आणि एजे पाहत असतात. त्याचवेळी इकडे त्यांना आठवतं की अंतरा त्यांच्या डोळ्यासमोर दिसलीच नाही. कंगन घालताना त्यांच्या डोळ्यासमोर होती ती लीला होती. आणि मग एजे डोक्याला हात लावतात. त्यांना कळत नसतं की हे सगळं कशामुळं होतं आहे. त्यांना टेन्शन आलेलं असतं. आणि एजे मात्र आता लीलाच्या आठवणीत असतात. ते अंतराला म्हणत असतात की अंतरा, हे सगळं काय होतं आहे, मला नाही कळत आहे. माझ्या डोळ्यासमोर लीला का आलेली आहे, मला नाही कळत आहे. हे सगळं एजे बोलत असतात. आणि त्याचवेळी ते कपाट उघडतात. कपाटामध्ये अंतराच्या साड्या, अंतराने त्यांना दिलेले लेटर्स, तिच्या बऱ्याच वस्तू असतात. एजे म्हणतात की मी इतके दिवस ह्या वस्तू जपून ठेवतोय, पण आज असं का झालंय की मला अंतरा तुझ्या जागी लीला का दिसली, नक्की काय कारण आहे? हा प्रश्न एजे स्वतःला विचारत आहेत. त्याचबरोबर इकडे एजे अंतराच्या साड्या तिथं असतात. त्या साड्या हातात घेऊन पाहतात आणि त्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. आणि मग ते कपाळाला हात लावतात. कारण ते म्हणतात की हे सगळं असं कसं होऊ शकतं, माझ्या डोक्यात अंतराच आहे, मग मला आज अंतराच्या जागी लीला कशी दिसलेली आहे, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि त्याचवेळी दुर्गाच्या रूममध्ये सरस्वती आणि लक्ष्मी आलेले असतात. कारण जे काही घडलेलं आहे ते त्यांना दुर्गाला सांगायचं असतं. आणि ते दुर्गाला सांगू लागतात की तुम्हाला माहिती आहे का काय झालं, लीलाकडे जे कंगन होते ते कंगन अंतराचे होते, अंतराईंचे होते. आणि नेमकं लीलाने ते कंगन हातात घातलेले होते. आणि आता एजेंनी मोठा बॉम्ब फोडला असणार आहे. आता दिवाळी नसतानाही फटाके फुटणार आहेत. आणि दुर्गा म्हणत असते आता बजर वाजणार आणि लीलाला त्याची शिक्षा होणार. इकडे लीला खाली आलेली असते कारण एजेंनी तिला खाली निघून जा असं सांगितलेलं असतं. आणि मग लीला तिथं आलेली असते. आजी म्हणतात की हे बघ, हे कंगन होते जे रेऊला द्यायचे होते आणि तू काय केलं माहिती आहे का, गादीराम चिडणारच ना, तुला माहिती आहे का काय झालं? तेव्हा लीला विचारते काय झालं. आजी सांगतात की तुझे कंगन घेतलेले होते ते अंतराचे होते. लीला म्हणते बापरे, माझ्याकडून पुन्हा चूक झाली. आजी म्हणतात ते जाऊ दे, आपल्याकडून शकून हा रेवतीकडे गेलाच पाहिजे आणि अभिराम स्वतः दुर्गाशी बोलेल आणि मग रीतसर बोलणी होतील. तेव्हा इकडे दुर्गा आलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. तिनं हे सगळं ऐकत असते. तिचं असं म्हणणं असतं की का माझ्या भावाचा डिसिजन आहे, माझ्या भावाच्या लग्नाचा डिसिजन आहे, तो मला का घेतला मिळत नाही, हे सगळं का होतंय, हा प्रश्न ती विचारत असते. इकडे एजेंटचं मन एजेंटकडे बोलायला आलेलं असतं. एजेंटचं मन त्यांना सांगत असतं की तू प्रेमात पडलायस. कारण तू कितीही मोठा बिझनेसमॅन असलास तरी तू एक माणूस आहे आणि तुलाही फिलिंग्स आहे. त्यावेळेस बिझनेसमॅन एजेंटचं मन तिथं आलेलं आहे आणि ते म्हणत आहे की नाही, तू या प्रेमात पडू शकत नाही, काहीही झालं तरी तू या गोष्टींपासून लांबच राहणार आहेस. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी अंतराला ताजींनी सांगितलेलं असतं की तुझ्या हातची कॉफी आवडते ना त्याला, मग त्याच्यासाठी कॉफी बनवायला घे. आणि मग कॉफी बनवायला इकडे आलेली असते ती म्हणजे लीला. आणि लीला आता एजंटसाठी कॉफी बनवत असते. दुर्गा त्यावेळेस तिथं पोहोचलेली असते. दुर्गा म्हणत असते माझ्या बहिणीच्या लग्नाचा निर्णय तुम्ही परस्पर घेऊ शकत नाही, काहीही झालं तरी माझ्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही हे ठरवू शकत नाही. तेव्हा लीला म्हणत असते की हे सगळं मी करू शकते का बरं, माझं निरपेक्ष प्रेम आहे या घरावर, एजेंटवर, या कुटुंबावरती, आणि त्याचंच मला फळ मिळतं आहे कारण मी एजेंटवर मनापासून प्रेम करते. त्यामुळंच एजे माझ्यासाठी हे करायला तयार झालेत. कारण दुर्गाने तिला प्रश्न विचारलेला असतो की कशा पद्धतीनं एजेंटना तू मनवलेलं आहे, आणि त्याचं खणखणीत उत्तर लीलाने दुर्गाला दिलेलं असतं. आणि लीलाने दुर्गाला तिथेच तोंडावर पाडलेलं असतं, दाखवून दिलेलं असतं की बघ, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस. काहीही झालं तरीही लीलाने दुर्गाची बोलती बंद केलेली असते. 3 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एजे इकडे त्यांच्या मनाशी बोलत आहेत. ते म्हणत आहेत की
लीला डिझर्व करते, अंतरा मला तिला माझी जागा माझ्या मनातील जे प्रेम आहे ती जागा तिला द्यावी लागणार आहे, कारण ती डिझर्व करते. लीलाने ते डिझर्व केलेलं आहे, ते मिळवलेलं आहे. आणि फायनली ते म्हणतात की आय एम इन लव्ह विथ लीला, माझं लीलावरती प्रेम आहे. पण इकडे दुर्गा मात्र म्हणत असते की तुमच्यासारख्या मुलीवर एजंटनी प्रेम करू नये यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि त्यासाठी माझी काहीही करण्याची तयारी आहे, असं म्हणत लीलाने जी एजंटसाठी कॉफी बनवलेली असते ती कॉफी आता इकडे ओतून द्यायचं काम केलेलं असतं, ते म्हणजे दुर्गाने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. हे अंतराल लीलालाही चांगलंच माहिती आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.